नाही का? करू का? हे बघा, आंबेजोळगे या गावामध्ये जाणारा हा रोड आहे. 30 वर्षापासून असाच रोड पाहायला मिळतोय. या तंड्यावर असो किंवा गावावर असो, गावाकडे जात असताना हे असा रस्ता आहे. काय करते संबंधित ऑफिस, संबंधित अधिकारी नेमकं या गावामधून निवडून जाणारे सरपंच असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील किंवा जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, काय करतात हे गावाच्या लोकांचा विकास, हे वास्तव चित्र या रोडवरून आपल्याला दिसतं आहे. हा रोड धाराशिव शहरापर्यंत आहे, धाराशिव शहरापर्यंत. मग या रोडला घाटंगरीसुद्धा येते. घाटंगरी असेल, त्या तळ्याच्या बाजूचा रोड असेल, हे रोड बघूनच माणसं परेशान आहेत. बघा, आंबेजोळगेच्या तंड्यावरचे लोक सांगत होते की जर एखादी महिला डिलिव्हरीला आली तर या रोडवर डिलिव्हरी होऊ शकते आणि तंड्यावर कसलंही आरोग्य सेवा नाही. ही परिस्थिती आपण रोडची पाहावी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या रोडकडं तात्काळ लक्ष द्यावं. अन्यथा या रोडवर जर एखादा अपघात झाला तर त्याचा जिम्मेदार कोण आहे? तर मी पत्रकार या नात्याने आवाहन करतो की महाराष्ट्र सरकारनं या संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरावं. कारण ज्यांच्या हातावर हा रोड येतो, ज्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून हा रोड बनवता येतो, त्या कार्यालयातले अधिकारी रोड का करत नाहीत? का रोड दाखवून पैसे उचलून खातात संबंधित गुत्तेदार आणि त्या अधिकाऱ्याला मॅनेज करून काही डील करतात का? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनतेच्या पुढे आहे. कारण हा रोड 30 वर्षापासून असा आहे. मग 30 वर्षापासून हा रोड का बनत नाही? कशामुळं बनत नाही? हा विचार आता या भागातील या रोडवरून ये जा करणाऱ्या लोकांच्या पुढे हा प्रश्न आहे. हा रोड तात्काळ बनावा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी हा रोड जर समजा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे येत असेल तर त्यांनी तात्काळ कारवाई करावी. पंतप्रधान सडक योजनेमध्ये येत असेल तर त्यांनी ही कारवाई करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत असेल तर त्यांनी हे तात्काळ रोड बनवावा, अशीच आता जनतेची मागणी आहे. बघा, या ठिकाणी एक समोर चौक येतो. हे चौक संत सेवालाल महाराजाचा ध्वज आहे आणि हे गावकुसाबाहेर राहणारे लोक आहेत. या गावकुसाबाहेर राहणाऱ्या लोकांना न्याय मिळावा अशीच मागणी आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये खरंच संबंधित अधिकारी या रोडची तात्काळ कारवाई करतील का आणि न्याय मिळेल का, याकडेच आता या भागातील सर्व या रोडवर ये जा करणाऱ्या लोकांची अपेक्षा आहे. तर बघूया येणाऱ्या काळात काय होतं ते. धन्यवाद. नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. खरं म्हणलं तर हा रोड आपण आंबेजोळगा या तांड्यापासून दाखवलेला आहे. या रोडची परिस्थिती एवढी बिकट आहे की मागील 30-40 वर्षापासून या आंबेजोळगे गावाला जात असताना रोड बिलकुल चांगला नाही. या रोडची व्यथा आपण दाखवली, परिस्थिती दाखवली. संबंधित कोणत्या कार्यालयाकडून हा रोड बांधला जातो, अगर तयार केला जातो हे काय माहीत नाही. पण आपण या ठिकाणी एक बोर्ड आहे, ती बोर्ड बघूया नेमकं कोणता आहे तो. आणि
हा रोड का तयार होत नाही, कशामुळं तयार होत नाही हे बघा. हा महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे, हे आंबेजोळगा साठवण तलाव असा एक बोर्ड आहे. आणि आपण आंबेजोळग्यापासून हा रोड दाखवला आहे. या ठिकाणी जय शिवालाल हा असा चौक आहे. पण या शिवालाल महाराजांचाच अपमान करण्यासारखा हा रोड आहे. या रोडला मागील 30 वर्षापासून कुठलाही वाली नाही. आणि हे तांड्यावर असो किंवा आंबेजोळगा गावात असो, माणसं राहत नाहीत का? माणसंच राहतात ना. मग माणसाचं मतदान चालतं. या माणसाला सोयी सवलती देणं महाराष्ट्र सरकारचं काम नाही का? संबंधित अधिकारी या रोडकडे का दुर्लक्ष करतात? याकडे महाराष्ट्र सरकारनं लक्ष द्यावं आणि या गोरगरिबाला ये जा करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं रोड तयार करून द्यावा, अशीच मागणी या भागातील जनतेची आहे. तर बघूया महाराष्ट्र सरकार या रोडकडे लक्ष देईल का आणि संबंधित अधिकाऱ्याला तंबी देऊन हा रोड तात्काळ बनवतील का, याकडेच आता जनतेचं लक्ष आहे. तर पाहूया नेमकं महाराष्ट्र सरकार काय करते ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. खरंच आपल्याला मूलभूत अधिकार या महाराष्ट्र सरकारकडून मिळतात का? धाराशिव जिल्ह्यातल्या जिल्हा अधिकाऱ्यांचं लक्ष गोरगरीब वस्ती, तांडे, गावकुसाबाहेर राहणाऱ्या लोकांकडे लक्ष आहे का? आणि जे लोक या गोरगरिबाच्या मतावर निवडून जातात, खोटे आश्वासनं देऊन मतं घेतात, ते तर लोक या गोरगरीब जनतेकडे लक्ष देतात का? ते पाहूया येणाऱ्या काळातच. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी, आपला अधिकार हिसकावून घेण्यासाठी जे व्हिडिओ आम्ही तयार करणार आहेत ती व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.